आता वाजले संध्याकाळच्या 9 बघा आणि एका एक मी ह्यांना फोन करून घरी बोलून घेतलं. आम्ही चालले स्वामी समर्थांच्या पाया पडायला मंदिरामध्ये. तर तेवढंच भारी वाटते, संध्याकाळचं वातावरण पण भारी आहे. तुम्ही इथं पाहू शकता बघा किती गर्दी मंदिरामध्ये. तर पायरीच्या वरती बघा अजून पायरीच्या पाठीमागं भरपूर गर्दी आणि दुर्गा झोपली माझ्या काकाला. आणि किती छान अशी सजावट केली, किती स्वामींची मूर्ती खोलून अशी दिसते. मस्त असं वाटतंय बघा, मन प्रसन्न असल्यासारखं. दुर्गा झोपली, तिला घेऊन रांगेत उभा राहिले दर्शनासाठी. उठल्या उठल्या पेड खाते. पेढा खायला उठ म्हणलं की उठली, देवाच्या पायाने पडवली एका हातात अशी. इतकं नाही उठली. काय ठीक आहे. तुला म्हणलं का ना मंदिरात गेला उठत असते, बघा नाही उठली का नाही. तू तिथून रांगेत लागली. दुआ ए बाबुडे. स्वामींचं दर्शन घेतलं आणि घरी जाता जाता इथं राधाला आणि ओमला बघा एक पॅन्ट घ्यायची म्हणून आलंय दुकानामध्ये. आता सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा सकाळ सकाळ मुलांना लावलं शाळेमध्ये. आता म्हणलं पहिले देवपूजा ओरकून घ्यावं म्हणलं. तर बघा आता मला देवपूजा करायच्या आधी डोक्यात विचार आलं होतं की पितांबरीनं देव असं स्वच्छ करावं, घासून घ्यावं म्हणलं. पण काय असं परत वाटलं की काय माहिती नको, उद्याच्याला करावं स्वच्छ बघा पितांबरीनं घासून. परत ते मनातनं विचार काढून टाकला आणि देवघर स्वच्छ करायला घेतलं आणि देव पण पुसून घ्यायला लागले. आता बघते तर कॅलेंडरमध्ये तर आज आहे अमावस्या आणि उद्या पण आहे अमावस्या. म्हणलं आता असू द्या, एखादी गोष्ट मनात आली तर लगेच करून टाकलेली बरी असते बघा, नाही तर राहिली की राहून जाते. तर तुमच्या बाबतीत पण असं होतं का नक्कीच सांगा मला कमेंट करून. मी तर केलं बघा असं. खरं तर मला देव घासून घ्यायलाच पाहिजे होतं आज, पण आता असू द्या, उद्याच घासून घेते, काय प्रॉब्लेम नाही तसा पण. तर सकाळ सकाळ म्हणलं इकडं आपली देवपूजा आवरून घ्यावं, तेवढं प्रसन्न वाटतं. तर हा आहे महालक्ष्मीचा फोटो बघा आणि हा आहे आमचा जेजुरीचा खंडोबा, मूळ देवस्थान बघा. तर हा आमचं देवस्थान आहे खंडोबा. तर तुम्हाला मी आता ही मूर्ती दाखवली बघा वेताळ साहेबाच्या. आमच्या गावाकडं मूळ देवस्थान हे आहे बघा, वेताळ साहेबाचं मंदिर म्हणजे ही मूर्ती. आता मध्ये जत्रा झाली तर ह्या देवाची जत्रा झाली होती पहा. आणि आता चला माझं आवरून झालंय आणि फुलं पण आहेत बघा, 2-3 दिवस झाला आणलेली. म्हणजे ह्यांनी गाड्या आणली होती त्या टायमाला, हार आणि फुलं आणलेली. तर मी रोज ताजी ताजी ठेवते, फ्रीजला ठेवली होती. आणि काल ठेवलेली पण फुलं देवघरातली साईडला काढल्यात मी आणि ही दुसरी ठेवल्यात बघा, ती साईडला काढत असते. तर झाली बघा इकडं माझी देवपूजा करून. आज गुरुवार होता आणि सकाळीच मुलांचं घरी करून झालं होतं. तर म्हणलं आपलं पहिल्यांदा देवपूजा करून घ्यावं, तेवढंच भारी पण वाटतं बघा. तर इकडं रांगोळी काढली, रोज नवीन रांगोळी काढते बघा. कधी हाताने फुल काढते तर कधी छान जसं मनाला वाटतं तसं. पण कंटाळा काय करत नाही. पहिलं स्वयंपाक झालं की देवाची देवपूजा, मग नंतर बाकीचं काय काम असेल ते. दुर्गा तू काय करते? झोपीतनं उठली आता मागाशी, देवपूजा कराय बसल्या त्या टायमाला. तांदूळ घेऊ नको. तर बघा आम्ही गेलो रात्री स्वामी समर्थांच्या मंदिरात बघा. तर काल स्वामी समर्थांची पुण्यतिथी होती. तर आम्ही गेलो होतो, कामातनं थोडासा वेळ काढायला लावला आणि मग पाय पडून आलो. मग ह्यांनी पण आले, काम होतं तरी पण मागं लागून गेले. 2दा-3दा म्हणलं होतं जायचं का, मग हा म्हणले बघा ह्यांनी. तर म्हणलं चला सकाळ सकाळ थोडा वेळ घ्यावं, रोजचं रोटी थोडं वेगळं काहीतरी. तर इकडं मी टाकली शेवग्याची शेंग शिजाय. चपाती तर सकाळीच बनवून झाल्या तर बघा, बनवून ठेवली आहे. आणि ह्या पातेल्यामध्ये दूध आहे तापवलेलं, दूध पण आहे. आणि आता बघा आज गुरुवार पण आहे आणि आज आहे 16 तारीख. तर 16 तारीख तर आज आहे रावणूचा बड्डे, म्हणजे राणीचा, माझ्या बहिणीचा बघा. तर ती काल पण तिनं फोन केला होता. ती सारखी सारखी फोन करते बघा मागच्या 5-6 दिवसापासून, ये म्हणून. ह्यांना सकाळी विचारलं जायचं का हो. आणि विषय असा झाला की पेपर चालू आहेत मुलांचं बघा, लेखी पेपर, ओमची तोंडी परीक्षा आहे गणिताची आज. आणि मग इतक्या संध्याकाळी जायचं यायचं कधी. तिला मी सांगितलं घरचं प्रॉब्लेम. ते म्हणले असू दे, जेव म्हणले केक लवकर कट करू, मग तुम्ही जावा माघारी जायचं असलं तर. बघू आता ह्यांनी काय म्हणतात, जातात का नाही काय माहिती, नेतात का नाही. बघू आता पुढच्या पुढं असं ते असं. पण राहून काय जमायचं नाही, पण येतात का नाही तीच आपल्याला पुढचं माहिती नाही बघा. ह्यांच्या मनाचं काम आहे, आलं मनाला तर लगेच चल म्हणतात. तर इकडं मी रात्री टाकली होती मटकी भिजायला बघा, अशी मस्त अशी. आणि एवढीच मटकी मी सकाळी मुलांच्या डब्याला केली, एवढी ठेवली आहे. आणि इकडं शेवग्याची शेंग शिजायला टाकली आहे. मटकी ठेवायची कोंब आणायला, म्हणजे मोड आणायला बघा, बांधून ठेवायची. पहिल्यांदा पाणी नितळून घेतलं म्हणून चाळणीमध्ये ठेवली मटकी. पाणी गळतं ना चाळणीत ना. आणि सकाळी मी चुलीमध्ये भाजले बटाटे. ह्यांना बटाट्याचं भरीत, वांग्याचं भरीत लय आवडतं बघा.
चुलीमध्ये भाजलेलं, गॅसवर भाजलेलं नाही बरं का, सगळं काळं काळं झालंय. तर खाली काळं होऊ नये म्हणून, कचरा होऊ नये म्हणून पेपर ठेवला आहे माझ्या खाली. तरी सोलायचं तुम्हाला दाखवू का आतमध्ये कसं दिसतंय. मस्त असं मऊ असं झालंय. रताळं कसं उकडतं, उकडून झाल्यानंतर मऊ मऊ होतं बघा आतमध्ये, सेम तसंच बटाटा पण. हो का, आता ही दोन्ही हाताने नीट काढावं लागेल. आता सगळं ते काजळ आहे त्याला लागून बघा बटाट्याला. तर ही मटकी बांधून ठेवायची. आणि आता घेतली उडदाची डाळ आणि तांदूळ. तर 4-5 दिवस झालं म्हणते भिजाय टाकेन कारण डाळ ती खराब होऊ नये म्हणून म्हणलं संपून टाकावं. तेवढे आहे, अजून आहे तेवढे. ह्यांनी आणले म्हणजे लय आणतात, एकदाच भरपूर आणतात. राहतो पण 2-3 दिवस झालं महाग लागली. मम्मी कर म्हणून डब्याला इडली. आणि तनिषा पण आहे कोणते पण, ते पण म्हणते कधी टाकायचं आहे. तुम्ही 2-3 दिवस झाले भिजाय टाकताय. रात्री पण टाकायचं तर ध्यानात नाही, म्हणलं सकाळ टाका म्हणजे उद्या सकाळ होईल. गपकी पण एक भिजाय टाकायचं म्हणलं की भीतीच वाटते. हे तुमचं दादा काय पण म्हणतात, चढवायला सुरुवात करतात. किती पण चांगले होऊ द्या, त्यांचं ते असतंच बघा. असेच झाले तसेच झाली, चेष्टा करतात, सारखं चिडवतात आणि ती व्हिडिओ घेतात. जाऊ द्या, पण तुमचं त्यात मनोरंजन होतं म्हणून मला पण काय वाटत नाही. तुमच्यासाठी ते व्हिडिओ तसं कॉमेडी व्हिडिओ बनवतात, बोलत बोलत काहीतरी चेष्टा करायची, टिंगल उडवायची. तर हे आता उद्या बघा ह्याचं केलं की काय ना काय ह्यांनी म्हणत असतात, त्यांचं चालूच झालं बघा. तर असं द्या, मटकी ठेवते बांधून. आणि हे बटाटे देवपूजा माझी इकडं करून झाली बघा. आता फक्त धुणं भांडे राहिले. मुलं येताना आता 10-10:30 वाजून गेला, तर 11ला येतात. पेपर चालत म्हणून लवकर शाळा सुटते. कपडे धुतले आणि मुलं पण आले शाळेत ना. ते फुटबॉल आणला ह्यांनी पोराला येताना बघा. आता शाळेत येताना त्यासाठी भांडणं त्या दुर्गाची ह्यांची. बळच दुर्गाला कशी तरी खायच्या नादी लावली. सर डबिंग करते व्हिडिओला, पोरगी मोठ्या मोठ्याने रडते. तर बघा काल मी शिपी आमटी बनवली होती, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला शेअर केला मी. तो मसाला आयता होता, म्हणजे सगळ्या डाळी मिक्स करून. 2-3 कमेंट पण होत्या, ताई डाळीची आमटी कशी करायची, शिपी आमटी. आणि एक कमेंट होते शिपी आमटी म्हणजे काय. तर बघा आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी काय सगळी पूर्ण रेसिपी दाखवेन. तो मसाला मी घरीच तयार करेन. आणि काय आणि तुम्हाला डाळी कुठल्या घेतल्या ते पण सांगा. ज्या डाळी आपण भाजीसाठी दुकानात आणतो ना, मटकीची, हरभऱ्याची, परत मुगाची, तुरीची, ह्या डाळी सगळ्या मिक्स करून घ्यायच्या, त्या बारीक करून. आणि जो मसाला असतो तो त्याच्यामध्ये मिसळायचा बघा. गप्प बस की जरा आयो. पण हा मसाला घरगुती तयार केला होता आजीच्या मुलीने बघा. त्या आजींनी मला दिला होता, शेजारच्या आजींनी. तर आता इथनं पुढं आमटी केली ना, तर मी आता सगळ्या डाळी मिक्स करून आमटी करणार त्याची. तर ती आमटी इतकी छान झालते ना, हॉटेलमध्ये कशी लागते चव सेम तशी. मला वाटलं पण नाही ही आमटी एवढी छान होईल म्हणून, आणि पुरली पण नाही. परत तनिषा आलती, पूजा पण आलती. म्हणजे आम्ही बाहेर गेलतो थोडंसं दुपारच्या टायमाला. पूजाने फोन करून बोलवून घेतलं. मी नको म्हणलं होतं, म्हणजे इथं जवळच होतं, पण ते काय तयार नाही तनिषा ती. मग गेलो बघा. मग परत तिथनं आलो महागारी. जेवण केलं आम्ही दोघी तिघीने पण. मग बटाटा होता, चपाती होती, भात होता, अजून काहीतरी भाजी होती, वांग्याचं भरीत. ते आम्ही तिघीने सगळं संपवून टाकलं. आणि इथनं जायच्या आधी मी मग ह्यांना जेवायला वाढून गेले होते. मग परत ती आमटी बघते तर आमटी पण नाही, आमटीच पुरली नाही. मी थोडीशी घट्ट केली, तेवढ्या मसाल्याची बघा 1/2 लिटर आमटी होती. काय होतंय दुर्गा, पण मी कमी केल्यामुळे पुरली नाही. मला काय माहिती परत एवढे जण वाटतं त्याच्यामुळं. पण जे होतं ते खाल्लं आम्ही. परत करावं म्हणलं सगळ्यांसाठी घरच्या घरी.